लाड करत जा की पोरीचा, पण कसाला हे असला चहाचा? हा किती पेले न चहा पितय? 2 दिवस आहे केलं का नीट? दूध द्यावं प्यायला, साखर टाकून दूध जरी दिलं तरी चांगलं असतं. एखादी म्हैस तुम्हाला वाटते ना पुरीला दूध द्यावं? कुठं द्यायचं मी पुरीला दूध? आता आहे कशाला मग हे दुधाचा चहा कुठनं कोरा करून प्यायचा होता की? तू तेवढ्या दुधाला चहा करून दिलाय तेवढ्या दुधाचा वे काय लावा तो पिलट्या भरून चालू आहे. आता कशी आपल्याला होतं का नुसतं मोठं बोलायचं? आता काय करायचं? आता दूध आणलं ना, आणून द्यायचं. माहिती आपल्याला लिकरू आपलं दूध मागतंय म्हणल्यावर तो कसं चहा पितय? त्याला कसं मग काय पिऊनच राहते चहा? त्याला भूक लागली म्हणून त्याला ते चहा पे लागले. काय अवघड आहे लागा तुझ्या पुढे डोकं फोडून घ्यायची बारी आली तरी तू सुधार नाही. कसं डोकं फोडायची बारी आली? सांगितलं होतं ना 2 दिवस कसं मग दूध पाजलं ना, आजच काय चहा द्यायची गरज? तेवढं जे होतं ती पाजलं, आता नसल्या कुठनं द्यायचं मी आता? आता दूध कुठनं आणली? कुठं त्यातलंच राहिलेलं थोडं होतं ते चहा झाला नुसता. काय खोटं बोला, काय खोटं बोला? मला वाटलं तावान चाललं गाय की दूध आणायला, पण कुठलं काय गाडीला किक म्हणल्या गावाशिवाय थांबणार आहे काय? चाललेत आता बाहेर, घरात दम निघतोय होय. काय तर चुका काढायच्या, ही करू नको ती करू नको, पुरेल चहा दिला म्हणून वैतागले तर आता चालले असतील. जाऊ दे, मी पण नाही लक्ष देत. चालले तर ना जावा, काय गरज आहे माझी कुणाला थांबवायची? काय आता गेलं निघून, पळ काढले झालं. मला पण खवळाय ते खवळूनच गेलं. आज काय आहे? आज 15 ऑगस्ट आहे. तुम्हाला 15 ऑगस्टच्या शुभेच्छा. गोकुळाष्टमीचा उपवास आहे हा. गोकुळाष्टमीचा उपवास बघा म्हणजे माझ्या ध्यानातच राहणार, कारण विसरत नसते. कारण ह्याच उपवासाच्या दिवशी आज माझी मम्मी गेलती, ही जग सोडून गेलती. आज 2008 सालला गेलेली. तुम्हाला मी माहेरला गेले होते, तिला फोटो दाखवला, त्याच्यात ती तारीख होती. पण मला एवढं आठवतंय, अण्णा म्हणलं होतं त्या दिवशी कृष्णाचा उपवास होता. ही एवढं वाईट बघा, सकाळ धरणं माझ्या डोक्यात ती होतं आणि ह्यानी काढलं दुसरंच. काय मी म्हणते, आहो लिकरू आहे शेवटी. दूध नव्हतं, आता दूध नसल्यावर मी काय करायचं? म्हणून मी दिलं चहा करून, थोडा दिला. म्हणलं पी चहा तरी. तिनं पाव आधीच खाल्लं होतं, चहा घेऊन आली ती आणि तेवढ्या त्यांना ती कळलं. बाहेर गेलतं, म्हणलं आंघोळ ती करून ती येतो म्हणून पडदिसनं मी तेवढंच म्हणलं पडदिसनं पिल पुरगी. पण नेमकी बाहेर आल्यावर पुरीला बघितलं. काय झालं आता? एवढं भिजलं केलं. अहो मला वाटोळच करायचं असतं. तुम्हीच सांगा, मला वाटोळच करायचं असतं तर मी ही हाडकू तर लावलं असतं का? सांगा बरं. आता मका खडा खडा वाजायला लागली. आणि मला मध्ये मुद्दामच केलं. तू काय करते? तुझ्या डोक्यात नेमकं काय असतं? एवढं भिजोस तर करोस तर काय ती गहू तर मुलकाचा महाग आहे. तुला काय आणायचंय काय? तुम्ही काय आणून दमता काय? कष्ट करायचं माहितच नाही तुम्हाला? जावा की लोकांच्यात कष्ट करा. तिथं कसं काम असतं, किती टाइम बसू देते, ते काय होतं सगळं कळतं या. पण यांची काय बोलायची अशी गरज आहे का? अहो करीन घे, वेळ आली माझ्यावर, पण मी कष्ट करीन घे. का करतच नसतं माणूस. एकदा नाही जुळायचं, 2दा नाही, 3ऱ्या वेळेस तर जमल का नाही? केल्यानं ना सगळं होतं. प्रयत्न करा, केलं ना काय अशक्य नाही, सगळं शक्य होतं. जरी अशक्य गोष्टी शक्य स्वामी करते ती म्हणते. पण माझ्या पण पाठीशी स्वामी, श्री स्वामी समर्थ बरं. खरंच पाठी स्वामी असलं ना कुठलीच गोष्ट शक्य होत नाही. अशक्य सगळी शक्य होऊन जाते. ह्यांना कळत नाही व बोलून जाते. तर आता किती वैतागाने गेले तर देवपूजा करायची आहे मला. म्हणलं गावात हळदी कुंकू भेटते का बघा, म्हणलं देवपूजा करायची. ओढल्यावर सांगायचं, तवर सांगायचं नाही. एवढंच येतं तुम्हाला. वेळेवर कुठलं सांगितलंय? रात्रीच मी गेलतो दळायला तर सांगायचं नव्हतं का? झालं म्हणजे मला बोलायची संधी देत नाही तर आपणच सगळं बोलून टाकते. तर रात्री पण कसं झालं, मका दिलती ह्यातलीच बघा दळायला, तर मका ओली होती त्यामुळं ती दळली नाही त्या गिरणीवाल्यानं. आले किती बोललं. मला म्हणलं असं करत जा तू, इथनं देत जा, पण मला तिथं बोलणं खावं लागतं. ते गिरणीवाला पण काय तर थोडं वाईट बोल. मग ह्यांना आला संताप. मग
मला म्हणत होतं तशी करते अशी करते. राय म्हणल्यावर भांडायला भांड लागणारच. त्यामुळं काय लक्ष द्यायचं नाही काय नाही. कसं असेल तसं आपण पण लय सारखा जोर केला की त्यांना पण लय जोर येतो भांडायला. त्यामुळं त्यांनी म्हणाल तसं आता लय पण लक्ष द्यायचं नाही. तुम्ही बोलताय ना ती तुमचं खरं म्हणायचं. किती चांगलं दिवस आहेत बघा. 15 ऑगस्ट किती ती बालपण रम्य होतं बघा. भारी होतं. 15 ऑगस्टला आपण जायचो. म्हणजे मी तर जात होती बाबा. पहिल्या मेहंदी काढायच्या. सणा एवढं भारी वाटायचं. सणा जणू काय सणच आहे. मेहंदी काढायची, ड्रेसला इस्त्री करायची, बूट सॉक्स, ती बूट व्यवस्थित धुयाचं, वेण्या घालायच्या. आता कसं आहे 15 ऑगस्ट आला काय नाही काय पण पहिलं दिवस एवढं भारी होतं. ती चॉकलेट गोळ्या भेटायच्या. पहिलं भारीच होतं बरं का. पण ते दिवसच भारी होतं. मी ज्या शाळेत शिकत होती त्यावेळेस पालक स्वतःहून यायचं. कोणी आता कोण भाषणं घेतं. भाषणं घ्यायला पण धाडस लागतं बरं का. एवढ्या समोर सगळ्यांसमोर विद्यार्थ्यांसमोर बोलणं होय पाहिजे. जमाय पाहिजे आपल्याला त्यातलं. पण काही वेळेस आपल्याला नाही होत. त्यावेळेस मी तरी 4थीला असेल त्यावेळेस माझ्या संग ते घडलं होतं. पण कसं आहे असं सहभागी झालं ना भाषणात, डान्स स्पर्धेत किंवा अजून काय परीक्षा असलेल्या पण लेकरं धाडशी होते ती. म्हणून मला एकच सांगायचं आहे लेकरांनी शिकवा चांगलं आणि स्पर्धेत होईल तेवढं भाग घ्यायला सांगा. कारण मुलं आपली धाडची आणि हुशार होती ती. खरंच ते शाळेचे दिवस खरंच लय भारी असते बरं का. मला पण लय भारी वाटतं. ती आठवून एवढं वाटतं या. आता ती घडून गेलेलं आहे त्यामुळं आता काय ती मागच्या नुसतं आठवणी राहिल्या हो. शाळा बघितली ना माणसाला म्हणजे मला तर खरंच मला ते माझं बालपण आठवतं. वाटलं बरं का थांबतेलं. किती उशीर गाडी लाभत होतं चालू करायला. पावसाने भिजल्यामुळे चालू होत नव्हती. पण काय नाही हार मानली नाही. शेवटी चालूच केली आणि गेलं बघा. जाऊ दे मी पण नाही थांबवलं. मी म्हणलं पण नाही थांबा गे काय बघा घरचं जाताय तर जावा. त्या मकाला खाजं टाकायचं ती पण राहिलं. आता मग ते गुंट्यावर विकायचे हाय. खाजं पण राहिलं आणि सगळंच राहिलं. पण त्याला कोणी सांगायचं. आता त्या म्हशीच्या रत्तीबाचं म्हणतात आहे गेलती मी जाऊन आली पण त्यांची त्या म्हशीने धार दिली नव्हती. ह्यांना माहीत नाही. ती म्हणत होतं आणलंय दूध पण नाही म्हणती म्हणजे खोटं बोलती माया सांग. पण ती खोटं नव्हतं खरं होतं. पण त्यांना माहीतच नाही मी दुधाला जाऊन आलेली. आता ते तिथलं दूध जरी असतं तरी मी त्याला गरम करून दिलं असतं. नव्हतंच तर मी काय करणार. दिलं नाही. ती म्हणल्या संध्याकाळी एकदमच नाही. मग चालतंय म्हणलं मी पण घेऊन आली नाही. मग तशीच आली माघारी. ते भांडं नेलेलं पण मी तिथंच ठेवलंय त्यांच्यात. का तर म्हणलं संध्याकाळी देतो म्हणले तर देऊ द्या. ही ह्यांना काय असल्या गोष्टी माहीत नसतं. उगं काय तर तिसरं वळण घेऊन बोलायचं भांडायचं. आता गेले तर म्हणल्यावर आता लवकर तर काय येते ते जेवाय टायमिंगला बरोबर येणार. कामाय टायमिंगला नसणार पण जेवाय टायमिंगला बरोबर येते ते.